बीडमधले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 आरोपींना अटकही केली आहे। परंतु या घटनेतील मुख्य सूत्रधाराला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज बीड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे। दरम्यान बीडमध्ये आज पुकारलेल्या बंदचा परिणाम एसटी वाहतुकीवरती फारसा दिसत नाहीये। तुर्तास एसटी वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आणि ही आपण बघताय की अशा प्रकारे बीड जिल्ह्यातले सगळे एसटी वाहतूक ही सुरळीतपणे सुरू आहे। तर जिल्हा बंदची हाक दिल्यानंतर सगळ्यात मोठा परिणाम तो सार्वजनिक वाहतुकीवर होत असतो। मात्र सकाळपासूनच बीड जिल्ह्यातील वाहतूक ही सुरळीतपणे चालू ठेवण्यात आलेली आहे। अशा प्रकारच्या एसटी येत आहेत खेड्यापाड्यापासून अगदी मोठ्या शहरापर्यंत, म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, लातूर असेल, या ठिकाणावर जाणाऱ्या ज्या एसटी आहेत ती अगदी सकाळपासून सुरू आहे। बीड जिल्ह्यातील एकूण मोठे जे बस स्थानक आहेत त्यामध्ये अगदी बीड असेल, परळी असेल, अंबाजोगाई असेल, धारूर असेल, केज, माजलगाव या सगळ्या जिल्ह्याच्या मुख्यालयापासून एसटीची सुरुवात झालेली आहे। अद्याप तरी जिल्हा बंद असला तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।